कोकण विदर्भात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मराठवाड्यासह काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। आताच पाहिलेल्या बातमीवरून महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांना हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक इशारा देण्यामध्ये आला आहे। राज्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती गेल्या काही दिवसापासून निर्माण झाली असून आता पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्राला एका भयंकर संकटाचा सामना करावा लागणार आहे। हे संकट मुंबईच्या दिशेने योगाने पुढे सरकत असून वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे। बघा, या 12 जिल्ह्याला हवामान खात्याकडून डायरेक्ट हाय अलर्ट घोषित करण्यामध्ये आला। म्हणजे की या 12 जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर या 12 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून आता वर्तवली जात आहे। तर मग नेमकं कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून डायरेक्ट हाय अलर्ट घोषित करण्यामध्ये आला? आता लक्षामध्ये ठेवा, हाय अलर्ट म्हणजे काय? विजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस आणि वाऱ्याचा योग सर्वात जास्त असते। म्हणजे की घरावरील पत्रे सुद्धा उडू शकते, असं या ठिकाणी वारं येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी सादर केला आहे। बघा, या वादळाचा पहिला मोठा तडका बसणार असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे, लक्षात ठेवा। आता सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याने सांगितल्यानुसार पहिला जिल्हा सरकारने सांगितला रत्नागिरी जिल्हा। हो, डायरेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यामध्ये आला आहे। जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। हो शेतकरी बांधवांनो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अत्यंत वेगवान वारे वाहण्याची शक्यता आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस देखील पडू शकतो आणि गारासुद्धा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। बघा, हवामान खात्याने दिलेला हा तातडीचा अलर्ट आता चुकणार नाही, कारण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता एक विनाशकारी चक्रीवादळ निर्माण झालं आहे। या संकटामुळे किनारपट्टीवरील घराचे पत्रे उडू शकतात आणि जुने घरे कोसळण्याची भीती आहे। बघा, त्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार असल्याचा अंदाजा हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी सादर केला आहे। नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन देखील करण्यामध्ये आले आहे। तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, गेल्या दिवसापासून कित्येक वारे सुटले आहे। आज तुमच्या डोक्यावरती ढगांचा समूह साचलेला असेल, परंतु बघा, हे ढग जवळपास दुपारपासून फुटायला सुरुवात होणार आहे आणि रात्री देखील कडक विजांसह मुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे। सिंधुदुर्ग भागामध्ये सुद्धा कडक विजांचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, विनाशकारी वारे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पूर येण्याची शक्यता आहे। 120 ते 150 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे विध्वंस घडून आणू शकतात। आता बघा, रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाणी साचणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे। यामुळे वीज पुरवठा खंडित देखील होऊ शकतो आणि इंटरनेट सेवा देखील विस्कळीत होऊ शकते। त्यामुळे आताच आपले फोन पूर्णपणे रिचार्ज करून ठेवा, कारण जेव्हा जेव्हा वादळ येते तेव्हा लाईट अचानक जाते आणि जवळपास 1 दिवस लाईट येणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमचे मोबाईल चार्ज करणं गरजेचं आहे। आता बघा, चक्रीवादळाचा हा धोका जमिनीच्या दिशेने पुढे सरकत आहे। या वादळाचा प्रभाव कोकणपट्टी किनारपट्टी ओलांडून आता अंतर्गत भागामध्ये देखील पोहोचणार आहे। मुंबई शहरामध्ये प्रशासनाने डायरेक्ट रेड अलर्ट घोषित केला असून तेथे येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे। घराच्या खिडकी आणि दरवाजे आता नीट बंद करून ठेवा, कारण वाऱ्याचा योग प्रचंड असल्याने घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बघा, वादळामध्ये विजा चमकणे आणि ढगफुटी होणे असे दुहेरी संकट राज्यावर सध्या आले आहे। हे पाऊस ऐन उन्हाळ्यामध्ये पडत आहे। बघा, आता याचं कारण काय आहे तर लक्षामध्ये ठेवा,
पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या पट्ट्यामुळे 2 विनाशकारी चक्रीवादळ निर्माण झाले आणि या 2 चक्रीवादळ विरुद्ध दिशेला फिरत आहे. त्यामुळे ढग ही संपूर्ण राज्यामध्ये येऊ लागली आहे आणि त्यामुळे हे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. बघा, घाटांमधील रस्त्यांवर दरडे कोसळण्याचा धोका देखील सध्या निर्माण होऊ शकतो. ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे आणि शक्य असल्यास सुरक्षित स्थिती आता या ठिकाणी पाळावी. कारण की बघा, आता या ठिकाणी तुम्ही सुरक्षित स्थिती देखील या ठिकाणी येऊ शकता. तुम्ही या ठिकाणी तुमची जागा पण आणू शकता. जर तुम्ही खूपच डोंगराळ भागामध्ये जर तुमच्या शेजारी काही दगडे असतील, मोठे मोठे डोंगर असतील, तर ते कोसळू सुद्धा शकता. बघा, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अशा जागेवर सुरक्षित आश्रय घ्यायचा आहे जिथे डोंगर उपलब्ध नाही. बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आसमानी संकटाची चाहूल लागली आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका असून पाण्याची पातळी योगाने वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस येणार आहे. किनारपट्टीवर लक्ष ठेवायला या ठिकाणी हवामान खात्याने सांगितलं आहे. कारण या भागामध्ये येत्या काही दिवसामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा आणि शेती अवजारांची आता योग्य ती व्यवस्था करून ठेवा. कारण की वाऱ्याचा योग हे जास्ती राहणार आहे. बघा, मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांवर सुद्धा या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. जरी हे जिल्हे किनारपट्टीपासून दूर आले तरी ताशी 100 ते 150 ते 120 किलोमीटर वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने सध्या दिला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असून तेथील आंबा, डाळिंब असे कोणतेही फळबाग आहे जे की या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकते. आता लक्षात ठेवा, पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून आता अंदाज जारी करण्यामध्ये आला आणि बघा, झाडाखाली अजिबात उभे राहू नका. कारण की झाडावर 100% वीज पडण्याची शक्यता असते. हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आहे, कोणतंही झाड असो त्या झाडाखाली अजिबात उभे राहू नका. भरपूर जण असे सांगतात, लिंबाचं झाड असो, चिंचेचं झाड असो, या झाडावर विजा पडतात. परंतु शक्यतो कोणत्याही झाडामध्ये वीज पडतेच पडते. त्यामुळे झाडांखाली उभे राहणे सुरक्षित नाही तर धोकादायक आहे. मराठवाडा आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हवामानामध्ये वेगानं बदल होताना आपल्याला दिसत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगांचा मोठा समूह या भागांकडे सरकताना आपल्याला दिसत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी मोठा धोका असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. घरावरील पत्रे मजबूत आहे का नाही याची खात्री करा, अन्यथा प्रचंड योगाने वाहणारे वारे पत्रे उडून देण्याची दाट शक्यता निर्माण करू शकता. तर मग आता लक्षात ठेवा, पुढील जिल्हा कोणता आहे? बघा, जिल्ह्यांची यादी हवामान खात्याने डायरेक्ट शेतकऱ्याला देऊन टाकली आहे. बघा, या यादीमध्ये जे जिल्हे येणार त्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस 100% पडणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे, हवामान खात्याचा अंदाज अजिबात चुकत नाही. विदर्भाच्या काही भागामध्ये सुद्धा या चक्रीवादळाचे पडसाद उमटणार आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने पावसाचा जोर देखील वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. तेथे येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी आतापासूनच नियोजन करणं आवश्यक आहे. कारण हा पाऊस उभे पिकं आडवे करू शकता. आता लक्षामध्ये ठेवा, पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या हाय अलर्ट देण्यामध्ये आला. प्रशासनाने NDRFच्या टीम्सला पाचारण केले असून धोकादायक भागामध्ये तैनात देखील करण्याची व्यवस्था केली आहे. या संकटाच्या काळामध्ये अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत माहितीचेच पालन करा. आपले चॅनल तुम्हाला ओरिजिनल असे अपडेट हमखास देत असते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा असून तेथे येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. घरामधील लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या. कारण बघा, रात्री आता जड जाणार आहे. रात्री देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे. समुद्रामध्ये लाटा उंच उसळणार असून मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याची सक्ती देण्यामध्ये आली आहे. किनारपट्टीजवळ गावांना डायरेक्ट रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला आणि त्यासोबत बघा,
मराठवाडा या भागामधील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरणामध्ये मोठा बदल दुपारपासून होणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. विजांच्या कडकडाटासह बघा मोबाईलवर बोलणे टाळा, कारण की तांत्रिक बघा यंत्रणेवर विजेचा परिणाम होऊ शकतो आणि वीज या ठिकाणी तुमच्या घरावर देखील मोबाईलच्या रेंजमुळे कोसळू शकते. बघा आजची रात्र ही 12 जिल्ह्यांसाठी धोकादायक ठरणार असून प्रशासनाकडून सतत सूचना दिला जात आहे. सुरक्षित स्थळी राहणे हाच सर्वात साधा बचाव आहे. आता बघा बुलढाणा जिल्हासुद्धा या यादीमध्ये आला. जर बुलढाणा जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी ही मानावी लागेल. बघा येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. घरामध्ये मेणबत्त्या, टॉर्च आणि पिण्याच्या पाण्याचा साठा तयार ठेवा, कारण वीज पुरवठा बराच काळ खंडित राहू शकते. कारण की बघा पाऊस हा खूपच मोठा येणार आहे, कारण हा पाऊस नॅचरल नैसर्गिक पाऊस नाही तर डायरेक्ट चक्रीवादळ पाऊस आहे. त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा चक्रीवादळाचा अंशतः परिणाम पाहायला मिळणार आहे. वाऱ्याचा योग काही भागामध्ये कमी असला तरी पावसाचा जोर अधिक असेल. या सर्व 12 जिल्ह्यामध्ये तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे, कारण तिथे येत्या काही दिवसामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज जारी करण्यामध्ये आला. बघा शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिकांची वेळीच व्यवस्था करून ठेवा. बघा शेवटी हे संकट संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एक परीक्षा आहे. जर जिल्ह्यांची यादी मोठी असली तरी प्रत्येकाने आपल्या पातळीवर सतर्क राहणं गरजेचं आहे. राज्याच्या विविध भागामध्ये ढगांचा गडगडाट हा वाढणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे आणि त्यासोबत असं देखील काही ठिकाणी काही भागामध्ये घडू शकते. दुपारी प्रचंड ऊन आणि रात्री अत्यंत भयंकर पाऊस, त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, अशाच प्रकारच्या हवामान अपडेट्स तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या नवनवीन हवामान अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट देखील तुम्हाला पुढे बघायला मिळतील. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.